नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 7 धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुशखबर। 7 एप्रिल सोमवार, काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, राज्यातील बोगस रेशन कार्डाचा पर्दाफाश करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे। 31 मे 2025 पर्यंत ही मोहीम राबविली जाणार असून यामध्ये योग्य पुरावे न सादर करणाऱ्या कार्डधारकांचे रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे। राज्यातील प्रत्येक रेशन कार्डाची छाननी करण्यात येणार आहे। यासाठी रेशन दुकानामध्ये तपासणी नमुना फॉर्म मोफत दिला जाणार आहे। हा फॉर्म भरून कार्डधारकाने हमीपत्रासह दुकानदाराकडे सादर करावा लागेल आणि त्या बदल्यात ग्राहकाला पोचपावती दिली जाईल। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, चैत्र पौर्णिमा यात्रेत भाविकांसाठी तुळजाभवानी मंदिर आता 22 तास खुले ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे। तुळजाभवानी मातेची शारदीय नवरात्र महोत्सवानंतरची वर्षातील दुसरी सर्वात मोठी यात्रा म्हणजेच चैत्र पौर्णिमा यात्रा असते। ही यात्रा 11 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान साजरी केली जाईल। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, पुणे शिरूर अंतर 2 ते 2.5 तासांऐवजी केवळ 45 मिनिटात पार करता यावे, यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाने पुणे छत्रपती संभाजीनगर शीघ्र संचार द्रुतगती महामार्ग प्रकल्प आणि सध्याच्या पुणे छत्रपती संभाजीनगर महामार्ग सुधारणा प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यात पुणे शिरूर उन्नत रस्त्याचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला आहे। यासाठी निविदा प्रक्रिया सध्या सुरू असून 1.5-2 महिन्यात निविदा प्रक्रिया अंतिम करून 8 महिन्यात कामास सुरुवात करण्यात येणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, चैत्रोत्सवात खानदेशातून येणाऱ्या भाविकांची सप्तशृंग गडावर आदिमायेच्या दर्शनासाठी रीघ लागते। एसटी प्रशासनानेही यात्रेनिमित्त भाविकांसाठी बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे। 7 ते 13 एप्रिलपर्यंत या एसटी बसेस जिल्ह्यातून सप्तशृंगी गड ते पुन्हा जिल्ह्यात अशी सेवा देणार आहेत। भाविकांची गर्दी बघून बस संख्याही वाढवली जाणार आहे। जिल्ह्यातून 250 बसेस नांदुरी गडासाठी दररोज सुटणार आहेत। शहरातून 5 ते 8 बसेस दररोज सोडल्या जाणार आहेत। सकाळी 6 वाजेपासून भाविकांसाठी बस असणार असून दर तासभराच्या अंतरावर बस सोडण्याचे नियोजन केले आहे। मात्र प्रवाशांची संख्या पूर्ण झाल्यावरच या बसेस सोडल्या जाणार आहेत।